नमस्कार. मी अवधूत तुमचं स्वागत करतो आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे नरेंद्र मोदी यांचं जे काल राष्ट्राला संबोधन होतं त्याच्याबद्दल. आता नरेंद्र मोदी यांनी काल जे काय राष्ट्राला संबोधन केलं त्याच्यामध्ये त्यांनी GST विषयी सांगितलं. आता GST मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात कटिंग केलेलं आहे. 18% ठिकाणी जो GST लागत होता 28% ठिकाणी 18% आणि त्यानंतर 12% ठिकाणी बऱ्याच ठिकाणी 5% हे प्रमाण कमी केलेलं आहे असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळं हा जो काय उद्याचा दिवस आहे तो त्या ठिकाणी बचत उत्सव म्हणून साजरा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बचत उत्सव साजरा करा असं मोदीजी म्हणतायत, कारण उद्या 22 म्हणजे आज 22 सप्टेंबर. पण मोदीजींना एवढंच सांगायचं आहे की मोदीजी तुम्ही 2017ला ज्यावेळी GST लागू केला त्यावेळी तुम्ही मध्यरात्री संसदेमध्ये जे काही सेंट्रल हॉल आहे त्या ठिकाणी तुम्ही देशाला संबोधित केलं आणि त्यावेळी तुम्ही म्हटलेला की हा जो GST आहे तो देशाची नवीन जी आर्थिक रचना आहे त्याला एक मोठ्या प्रमाणात चालना देईल. पण दुर्भाग्याची गोष्ट 2017पासून आज 2025पर्यंत जो काही इल्लिगली तुम्ही GST लावला, जीवनावश्यक गोष्टींवरती GST लावला, महत्त्वाच्या गरीब लोकांच्या अतिशय आवश्यक असणाऱ्या गोष्टींवरती GST लावण्यात आला. त्या GSTचं काय, त्या GSTमुळे या देशाला फायदा किती झाला आणि गरीब लोकचं त्यामुळे किती नुकसान झालं याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. ही देशाच्या दुर्भाग्याची गोष्ट आहे. माझं आणखीन एक असं मत आहे की 2017 ते 25पर्यंत जो काही तुम्ही इल्लिगली GST कलेक्ट केला, लोकांकडून जबरदस्ती GST कलेक्ट केला, ही तुम्ही गरीब लोकांची लूट केलेली आहे आणि ही लूट मोदी सरकारनं केलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्याच्याविषयी जबाबदारी ही मोदी गव्हर्नमेंटचीच आहे. आणि आज एवढ्या दिवसाचा GST कलेक्ट केल्यानंतर जर तुम्ही म्हणताय की GST उत्सव, GST बचत उत्सव तुम्ही साजरा करा आणि काही लोक तर तो साजरा पण करायला लागले, तर ह्यासारखी दुर्भाग्याची गोष्ट मला नाही वाटत दुसरी कोणती आहे. कारण एका व्यक्तीला एवढे दिवस लुटल्यानंतर त्याला सांगितलं की तुझा उद्यापासून टॅक्स कमी आणि एवढे दिवस जो टॅक्स जो केला, जास्ती जो घेतला त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलले नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही दुसरा एक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की 12 लाखच्या आसपास ज्यांची इन्कम आहे त्यांना आम्ही टॅक्स फ्री केलं. पण जोपर्यंत त्यांना GST भरायला लागत होता त्याच्यामधून हा जो टॅक्स आहे तो इल्लिगली किंवा अप्रत्यक्षरित्या, इल्लिगली म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल पण अप्रत्यक्षरित्या जातच होता. बऱ्याचशा गोष्टींवर तुम्ही 28% GST लावले, काही ठिकाणी 18% लावला. तो जो काही GST लावला, जो आज तुम्ही म्हणताय 5% आणणार आणि काही ठिकाणी हा 12% आणणार, मग हा जा एक्स्ट्रा GST तुम्ही लोकांना, गरीब लोकांना द्यायला भाग पाडला, त्याच्याबद्दल कोण बोलणार? आणि ज्याचं इन्कम 12 लाखाच्या आत आहे त्यांनी पण हा GST दिलेला आहे. त्यामुळं मिडल क्लासच्या गोष्टी करणं ह्यासुद्धा अतिशय चुकीच्या आहेत. आणि GST उत्सव साजरा करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला लुटलेला आहे आणि त्या लुटण्याबद्दल आपल्या एक उत्सव साजरा करणं असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं तुमच्या हा जो देशाला जो काही तुम्ही काल संबोधित केलं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने संबोधन झालेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण GST कमी केल्यानंतर तुम्ही त्याचं क्रेडिट घेताय, पण ज्यावेळी तुम्ही GST वाढवताय
त्यावेळी तुम्ही लोकांना काय सांगणार? फक्त याचे एक राजकीय फायदा करून घ्यावा आणि हाच तुमचा केवळ उद्देश आहे असंच यातून दिसून येतं. म्हणून हा केवळ राष्ट्राला जे काही तुम्ही संबोधन केलेलं आहे हा केवळ आणि केवळ एक पब्लिसिटी स्टंट वाटतो. पब्लिसिटी स्टंटशिवाय दुसरं याच्यामध्ये काहीही नाही असं माझं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण भारत देशातल्या जनतेचं आणि सामान्य नागरिकाचं, मिडल क्लास लोकांचं एक प्रामाणिक मत तयार होत आहे आणि ते तयार झालेलं आहे. ह्या ज्या रिफॉर्म्स आहेत हे तुम्ही अगोदर का केली नाहीत? कारण त्यावेळी अमेरिकेबरोबर आपलं ट्रेड वॉर किंवा 50% टॅरिफ लागला नव्हता. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हे आता GST रिफॉर्म केलेले आहेत. जर हा टॅरिफ लागला नसता तर तुम्ही हे रिफॉर्म केलेच नसते, हे 100% मी सांगू शकतो. कारण एक्सपोर्टमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमतरता येणार आहे, त्यामुळं बेरोजगारी वाढणार आहे, त्यामुळं टॅक्स कलेक्शन कमी होणार आहे आणि लोकांची पर्चेसिंग पॉवर ही कमी होणार आहे. ती थोड्याफार प्रमाणात मॅनेज करण्यासाठी तुम्ही हे GST रिफॉर्म केलेले आहे. हे एक कटू सत्य आहे आणि त्याच्यामुळंच तुम्ही हे GST रिफॉर्म करून लोकांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी धूळफेक करायचं काम करताय. ही सत्य गोष्ट आहे. बाकी IT सेक्टर आणि जे 50% जे काही टॅक्स लावलेला आहे, टॅरिफ लावलेला आहे, त्याच्यावरती जे काही परिणाम होणार आहे तिथल्या टेक्स्टाईलवरती असतील, जेम्स अँड ज्वेलरी असेल, डायमंड्स असतील, बाकी इतर गोष्टी असतील, याच्यावर जो परिणाम होईल तो मी एक वेगळा व्हिडिओ पण त्याच्यावरती करेन. पण आपलं जे अपयश आहे त्या अपयशाला आपलं जर तुम्ही यश म्हणून दाखवत असाल तर अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि हा जो 2017मध्ये तुम्ही GST कायदा पारित केला होता त्यानंतर आजपर्यंत जो एक्स्ट्रा GST तुम्ही कलेक्ट केला ही तुम्ही लूट केलेली आहे. ही मोदी सरकारनं गरीब जनतेची केलेली लूट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून हे जे काय 12 लाख पर्यंतचं जे गाजर तुम्ही दाखवलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे राष्ट्राला संबोधन करणं याच्यासारखी दुर्भाग्यपूर्ण आणि वाईट गोष्ट कोणती नाही. कारण एकाकडून तुम्ही एवढे दिवस पैसे जबरदस्तीनं घेतले गरीब लोकांकडून आणि त्यानंतर तुम्ही तो कमी करून त्याचे एक राजकीय फायदा लोकांना उठवायचा असा एक त्याच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्राला संबोधन करताय ते अतिशय चुकीचं आहे. प्रधानमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना अशा गोष्टी करू नयेत असं माझं एक प्रांजळ मत आहे. तुम्हाला याबद्दल काही आपले जे काही कमेंट्स द्यायचे असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकताय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी योग्य बोलतो आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. आपल्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटते. आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्कार.